वन कर्मचारी राजेंद्र साळुंखे यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली। श्रमिक वनमजूर संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांची प्राणज्योत आज मावळली असून त्यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली आहे। मयत राजेंद्र साळुंखे यांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच वन परिक्षेत्र कार्यालय नाशिकच्या तहराबाद यांच्या प्रांगणात अंगावर डिझेल ओतून आत्मदहन केले होते। यावेळी आत्मदहन करत असताना त्यांनी वन अधिकाऱ्यांची नावे मोठ्या आवाजात घेतले होते। आत्मदहन करत असताना परिसरातील वन कर्मचारी यांनी अक्षम दुर्लक्ष केल्याने तसेच संबंधित विभागांना साळुंखे यांनी लेखी निवेदन दिल्यावर सुद्धा परिस्थितीची दाहकता बघता कुठलाही सरकारी कर्मचारी त्यांना या आत्मदहन करताना थांबवू शकला नाही। साळुंखे यांना या आत्मदहन करत असताना साधारण 80% शरीरावर इजा झाली होती व शरीर भाजले गेले होते। अशा या साळुंखे यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालय व तेथून सुयश हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते। तब्बल 6 दिवस साळुंखे यांनी मृत्यूशी लढा दिला, परंतु शेवटी त्यांना आपले प्राण गमवावे लागले। साळुंखे यांना आता तरी न्याय मिळेल का? याला जबाबदार कोण? आता तरी गुन्हेगारांना शासन दरबारी शिक्षा होईल का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। आवाज न्यूज मराठी, नाशिक।